नमस्कार मित्रांनो आज आपण कुसुम योजना अंतर्गत सोलर प्लॅनसाठी अर्ज कसा सादर करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला कुसुम योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसत आहे। मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येणार आहेत। डाव्या बाजूला 3 रेषा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। त्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अनेक पर्याय या ठिकाणी दाखवले जात आहे। त्यामध्ये तुम्हाला लोन ॲप्लिकेशन इंटरेस्ट फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। या फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर परत एक नवीन फॉर्म ओपन झालेला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। आपण इथे सोलर प्लॅनसाठी अर्ज सादर करणार आहोत। हा लोनचा अर्ज नाही। लोन ॲप्लिकेशन इंटरेस्ट फॉर्म म्हणजे आपल्याला लोन घ्यायची इच्छा असेल का असं आपल्याला विचारणा करण्यात आलेली आहे। आपण फक्त सोलर प्लॅनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करत आहे। लोन हा फक्त आपल्याला या ठिकाणी ऑप्शनल म्हणून दिलेला आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता सोलर प्लॅन डिटेल्स आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत। आता यामध्ये स्टेट म्हणजे आपल्याला महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडायचं आहे। या ठिकाणी योग्य जी एजन्सी आहे ती एजन्सी सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। आता तुमचं जे सबस्टेशन आहे ते सबस्टेशनचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती किलोवॅटचा प्लॅन घ्यायचा आहे ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला या ठिकाणी खाली ॲप्लिकेशन कॅटेगरी सुद्धा दाखवलेली आहे। यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल फार्मर, ग्रुप ऑफ फार्मर, कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा पद्धतीचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत। यामध्ये तुम्हाला जे तुमचं योग्य पर्याय आहे ते पर्याय तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे। आता पुढे गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचं नाव या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे। तसेच तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे, मोबाईल क्रमांकाला आधार लिंक आवश्यक आहे। ज्या मोबाईल क्रमांकाला आधार लिंक आहे तो मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। तुमच्याकडे जर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। यामध्ये तुमचा जो तालुका आहे तो तालुका व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। पुढे विलेजची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे। यामध्ये तुम्ही तुमचं गावाचं नाव व्यवस्थित शोधून तुमचं गावाचं नाव जे आहे ते निवडून घ्यायचं आहे। पुढे तुमची जी शेती आहे त्या शेतीचा सर्वे क्रमांक या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तो सर्वे नंबर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आता लँड कव्हरेज एरिया म्हणजे तुमच्याकडे किती शेती आहे ती शेती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। आणि पुढे ॲड्रेसमध्ये तुमचं संपूर्ण पत्ता या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही या ठिकाणी जी माहिती देणार आहात या माहितीच्या आधारेच तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज सबमिट होणार आहे। चुकीच्या पद्धतीने जर माहिती दिली तर अर्ज सबमिट होणार नाही आणि पुढे तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी तुम्ही जी माहिती देणार आहात ती माहिती एकदम व्यवस्थित द्यायची आहे। त्यानंतर पुढे आहे फायनान्शियल डिटेल्स। इथे आपल्याला विचारलं जात आहे की डू यू विश टू अप्लाय विथ पर्टिक्युलर बँक, म्हणजेच तुम्ही एखाद्या बँकेतून या योजनेसाठी तुम्हाला लोन पाहिजे आहे का। जर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येस हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला या योजनेसाठी लोन पाहिजे नसेल तर तुम्ही नो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता आपण अर्जाच्या शेवटच्या स्टेपमध्ये आलो आहोत। या ठिकाणी आपल्याला अपलोड डॉक्युमेंट हा ऑप्शन दिसत आहे। सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी अपलोड LOA किंवा अप्रूव्हल डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। मित्रांनो, तुमच्याकडे जर LOA हा डॉक्युमेंट जर नसेल तर घाबरू नका, तो पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला मिळणार आहे। यानंतर अपलोड ID प्रूफ डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। जसे तुमचं आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल
किंवा पॅन कार्ड असेल, यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते कागद तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. लक्षात ठेवा, दोन्ही डॉक्युमेंटची जी साईज आहे ती साईज 1 MB पेक्षा कमी असावी. 1 MB पेक्षा जर जास्त साईजचं डॉक्युमेंट म्हणजेच कागद तुम्ही या ठिकाणी जर अपलोड केलं तर ते अपलोड होणार नाही. आणि खाली आपल्याला आता कॅप्चर कोड या ठिकाणी दिसत आहे. तो कॅप्चर कोड तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्वात खाली सबमिट हा बटन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सबमिट करायच्या आधी मित्रांनो, वरती तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती एकदा तपासायची आहे. त्यात काही चुका तर झालेल्या नाहीत का, एकदा व्यवस्थित अर्ज जो आहे तो तपासून खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो अर्ज आहे तो सबमिट होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण कुसुम योजनेअंतर्गत सोलर प्लॅनसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर कसा करायचा याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये घेतली आहे. मित्रांनो, दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत